आज 45 नागरिकांचं वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे। 18 जणांचा आत्मदहनाचा इशारा देण्यात आलेला आहे। उर्वरित आंदोलनकर्त्यांचा उपोषण चक्री आंदोलन करण्याचा इशारा आहे। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात उदयसिंग चव्हाण या अधिकाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय। तर याच प्रकरणासंदर्भात चंद्रशेखर बांगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय अधिकची माहिती आहे या प्रकरणासंदर्भात? आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय। सृष्टी, खरं तर आज 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये एकूण 45 आंदोलनं होत आहेत। त्यामध्ये 20 जे आंदोलन आहेत ते आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने जर आंदोलन पाहिलं, मुंढवा जो जमीन घोटाळा आहे या अमेडिया कंपनीच्या संदर्भातील जे आरोपी आहेत चव्हाण त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी एका नागरिकानं आत्मदहनाचा इशारा दिलाय। स्वतःच्या अंगावरती पेट्रोल टाकून पेटवून घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे। उदयसिंग चव्हाण या सगळ्याचे सूत्रधार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे आणि या सगळ्यासाठी हे आंदोलन जे आहे ते पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय आणि सेंट्रल बिल्डिंग अर्थात प्रशासकीय इमारत या ठिकाणी हे सगळे आंदोलन सकाळपासून सुरू आहेत। आणि दृष्टी आपण जर महत्वाचं पाहिलं तर यामधला एक आंदोलक जो आहे तो आता स्वतःच्या अंगावरती पेट्रोल टाकून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता। पोलिसांनी वेळीच खबरदारी दाखवत त्याचा जीव जो आहे तो वाचवलेला आहे। सृष्टी, धन्यवाद चंद्रशेखर आपण दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।